महाराष्ट्रीयन थालीमध्ये 10 आयटम. कोणकोणते? वांग्याच्या भरीत येते, भाकर येते, झुणका येते, एक रश्याची ग्रेव्हीवाली भाजी, तर आपण वांगे आलू दिलेली आहे आणि आपलं ठेचा वगैरे, प्राइम्स आणि स्वीट गुलाबजाम. म्हणजे गर्वाची गोष्ट आहे का आमची महाराष्ट्रीयन महिला एक फुटपाथवर येऊन इतकं चांगलं भोजन स्वस्त रेटमध्ये देत आहे आणि एकदम स्वादिष्ट आणि रुचकर. तर ही खूप गर्वाची गोष्ट आहे आणि महिलासाठी स्वयंरोजगार स्वतः निर्माण केला आहे बाईंनी. ही खूप आनंदाची बाब आणि मला खूप आनंद झाला भोजन करून. स्वादिष्ट भोजन होतं आणि मी प्रसन्न झालो. ही माझी 60वाली आहे, झुणका भाकर थाली आहे. याचा झुणका येईल, वांग्याच्या भरीत येईल, मिरचीचा ठेचा येईल आणि अचार येईल आणि एक भाकर ज्वारीची. ये अपनी 60 वाली झुणका भाकर. एक महाराष्ट्रीयन थाली है, एक साउजी थाली. बहुत 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 शानदार, बहुत ही अच्छा टेस्ट है, एकदम घरेलू टेस्ट है, बहुत ही हाइजीनिकली उन्होंने बनाया और लेकर आया, बहुत ही शानदार टेस्ट है और बहुत फेमस है, तो लोग आते ही रहते हैं बस खाने. काय काय आयटम आहे आज लावलेले तुम्ही? पुलाव आहे, वांगे आलूची भाजी, पालक पनीर आहे, ही वांगे आलूची भाजी आहे, बेसनचा झुणका, वांग्याचं भरीत आणि ही कढी, जी लोकांना पुष्कळ आवडते. नाही सांगून द्या. नमस्कार. काय नाव आपलं? करुणा. आपल्या शॉपचं काय नाव ठेवलं? साई फूड्स. किती दिवस झाले फूड वगैरे स्टॉक चालवताय तुम्ही? मला 3 वर्ष झाली इथे. सर्व बाजारात? हो. आपलं महाराष्ट्रीयन स्टाईलच असते? हो. का नागपूरची काय कढी वगैरे? नाही नाही नाही, महाराष्ट्र. ही माझी 60वाली आहे, झुणका भाकर थाली आहे. याचा झुणका येईल, वांग्याच्या भरीत येईल, मिरचीचा ठेचा येईल आणि अचार येईल आणि एक भाकर ज्वारीची. गरम गरम. ही आपली 60वाली झुणका भाकर. ठीक आहे. आणि आपल्याकडे एक महाराष्ट्र, आपल्याकडे आता ही दुसरी थाली आहे महाराष्ट्र, सावजी थाली. त्याच्यात सगळे आयटम येणार होता? हो हो. प्राइम्स, अचार, फक्त तुम्हाला गुलाबजाम, वांगे आलूची भाजी येईल, चांगली तरी, पालक पनीरची भाजी येईल, तीन गरम गरम फुलके. अच्छा, फुलके. आणि दुसरा ऑप्शन मग? आणि आपली मग एक झुणका भाकरवाली थाली आहे. त्याच्यामध्ये भाकर येईल, वांग्याच्या भरीत येईल, बेसनचा झुणका येईल आणि एक रश्याची भाजी. त्याच्यासोबत कोणाला भाकर खायची असतं तर भाकर येईल. हो. आणि याची प्राईस काय ठेवली तुम्ही? याची 100 रुपये. कढी राहून गेली का? हो. कढी ना? हो. ही झाली आपली सावजी थाली. हो. ही आता आपली दुसरी महाराष्ट्रीयन थाली. काही कसं म्हणजे सुचलं तुम्हाला म्हणजे असं स्ट्रीट फूडमध्ये थाली वगैरे प्रकार, रेस्टॉरंट आयटम, हॉटेल आयटम कसं म्हणजे स्ट्रीटला आणलं? मी अगोदर जॉब करत होती. मी हॉस्पिटलमध्ये, दळवी हॉस्पिटलमध्ये नर्स होती. ओके. त्याच्यानंतर मला म्हणजे घरगुती काहीतरी करायचा असा विचार केला होता. त्याच्यामुळे मग मला हा विचार आला का आपण काहीतरी खाण्याचं म्हणजे हे करा. माझा मुलगा जास्त खाण्याच्या शौकीन आहे. त्याच्यामुळे मग मलाही विचार आला, थोडं थोडं आपण बनवता मग अगोदर 10 थाली. अगोदर मी चायनीजपासून स्टार्टिंग केली, मग पनीर टिक्का झालं, आता मग माझं हे.
मग एवढे आयटम तुम्ही आता हे तयार केले, हे शिकले कुठे? नाही, मी स्वतः यूट्यूब बघू. अच्छा, म्हणजे सगळं बघून बघून. हो. स्पेशल काय असं काही नाही, आपलं घरगुती मसाले. तुम्हाला पहिल्यापासून हो, कारण की माझ्याकडे गणपती वगैरे फेस्टिवल होतं तर मी घरी 50 लोकांचा स्वयंपाक मी करतच होते. हो बेटा, हे पहिल्यापासून याची आवड आहे. हो हो. हे रेसिपी करता करता आता हे स्ट्रीट फूडमध्ये आली. महाराष्ट्र आणि रिझल्ट बघताय आपण, है ना, सगळं वेटिंगला होतं. पानी की बोतल लेके? हो, 2 शादी वाली है? हो, साधीचे अपने पास. हे काय? हे मिरचीचा ठेचा आहे. हे महाराष्ट्रीयन थालीमध्ये मिरचीचा ठेचा. किती आयटम आले आता एकदा सांगा बरं. महाराष्ट्रीयन थालीमध्ये 10 आयटम. कोणकोणते? आपलं झुणका वांग्याचं भरीत येते, भाकर येते, झुणका येते, एक रश्याची ग्रेव्हीवाली भाजी, तर आपण वांगे आलू दिलेली आहे, आणि आपलं ठेचा वगैरे, प्राईम्स आणि स्वीट गुलाबजाम. चेंज होत राहते. हां, तर कसं म्हणजे काय काय बदली होतं रोजचं मेनू? भाजी रोज चेंज होते, फक्त वांगे आलू रोज राहते. भाजी कधी मटर पनीर, संडेला मटर पनीर राहते, मिक्स व्हेज राहते, आणि वांगे आलू रोज. पालक पनीर, डाळ कांदा, गोबी आलू, अशा भाज्या रोज चेंज होतात. माझं नाव दिनेश खंडेलवाल आहे. फार रुचकर आणि स्वादिष्ट भोजन होतं, आणि मला आलू वांग्याची भाजी जास्त आवडते, म्हणून मी आलू वांग्याची भाजी होती आणि मस्त रस्सेदार होती, म्हणून मी ती खाल्ली आणि मला खूप चांगलं वाटलं भोजन. नागपूरकरांसाठी की जे आपण विदेशी फूड खातो त्याच्यापेक्षा अत्यंत स्वादिष्ट आपलं देशी फूड आहे, आणि हेच खाल्लं पाहिजे, आणि हे स्वास्थ्यासाठी चांगलं आहे, शरीरासाठी चांगलं आहे, आणि खूपच आवडत भोजन असते. त्याचं काय वेगळं करताय की लोक असं भारतीय बैठक लावून बसून खात आहे, कुणी उभं राहून खात आहे, म्हणजे पूर्ण एवढी गर्दी लावली, अशी काय कला काय तुमच्याकडं? काही लोक पार्सल घेऊन जात आहे घरी. आता लोकांना आवडतात, त्याच्यामुळे लोकांना म्हणजे कसं माझी हे आवडते, त्याच्यामुळे लोक नेतात. मला असं काय वाटतं की म्हणजे स्ट्रीट फूडमध्ये हे आयटम चालू करा, तर दुसरं पण आहे ना, व्यवसाय आहे, पण मला याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे. हां, ओके. 160 पानी बॉटल, एक 60 वाली साउथ थाली है और एक 60 वाली. हां, 160. एक पानी की बोतल 170. त्याच्यात जे तुम्ही लिहिलं आहे की सावजी थाली, त्याच्यात काय वेगळं? पण फक्त त्याच्यामध्ये पोळ्या येईल आणि 2 रश्याच्या भाज्या येईल, आणि याच्यामध्ये फक्त वांग्याचं भरीत वगैरे येईल. ही भाकरवाली थाली बस. कोणती घेऊन वेगळं टाईम? हा जो आता साई फूडचा जो प्रवास झाला आहे, आज एवढी गर्दी दिसते, ही गर्दी जमवण्यासाठी किती मेहनत दिसते? पुष्कळ मेहनत केलेली आहे. स्टार्ट झालं म्हणजे काय पहिला दिवस होता? माझा अगोदरचा पहिला दिवस मी 100 रुपयापासून स्टार्टिंग केलेली आहे, पण आता माझा स्कोप चांगला आहे. असं पहिला दिवस किती प्लेट विकले होते वगैरे, कसं काय? असं काही म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे जास्त झालंच नाही, पहिला दिवस होता, त्याच्यामुळे तेवढं काही हे नव्हतं. लोकांना कसं म्हणजे सुरुवात कशी झाली कळायला? मग थोडी सुरुवात होती स्ट्रगल, पण आता ठीक आहे. आणि आता तुम्ही महिला आहे, एकटे तर काही करू शकत नाही, आहे ना? ठीक आहे बेटा. अरे पिशवी तर ठेव. मेन तर माझ्या मुलाची आहे. तो आहे का आता इथं अवेलेबल? हो. ओके. हॅलो भैया. एक महाराष्ट्र. मग माझे तेजस, मग माझ्या मिस्टरांची पण आहे, पण अच्छा. आणि हे सर्व तोच करते, हे सर्व तोच करतो, डेकोरेट वगैरे. हा जो कन्सेप्ट आहे तो हा तोच करतो. पार्सल का खायचं? यांचे 100 आहे. कॅश पाहिजे म्हणता मी ऑनलाईन उभा केला एवढा थालीचा, त्याच्यात कसं स्ट्रगल करत पुढं आलं ते सांगा. पुष्कळ स्ट्रगल केलं, कोणी लोक लावू नाही देत होते, काही नाही,
पण आता पुष्कळ दिवसात झाले त्याच्यामुळे आपण कधी कधी जागा चेंज झाली आहे माझी. मी अगोदर तिथेच होती केवलरामकडे शहीद चौकात. आता केव्हापासून चालू केलं आहे? हां आता कुठं आले? आता मी इथे इथे म्हणजे शहीद चौकामध्ये इथे बसलेली आहे. नाही तर मी अगोदर त्या चौकात होती अलीकडे. लोकांनी पुष्कळ काही केलेलं आहे इथे. आणि काही दुकानदारांनी पण आता आमचे दुकानदार एवढे चांगले का लावा म्हणतात, काही एक शब्द नाही बोलत. फायनान्शियली काही अडचणी आर्थिक बाबी नाही. जसं भांडवल वगैरे होतं पहिल्यापासून? हो. खूप मोठा स्वाभिमान आहे हा, खूप मोठा स्वाभिमान आहे. स्वयंरोजगार करीत आहे आणि आपल्याला ही वस्तू खायला दुर्लभ झालेलो आपण आणि ही मिळत आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. नागपूरकरांनी येऊन एकदा तरी त्यांचा खाद्यपदार्थाचा स्वाद पाहिला पाहिजे आणि जरूर ते भोजन केलं पाहिजे. 8:30 म्हणजे 8:30 कोणी आलं तर रेडी असतं? हो मी म्हणजे घरूनच रेडी करून आणतो. फक्त ज्वारीची भाकर इथं बनते आणि ती पण ज्वारीची भाकर आपल्याकडे मिक्स नाही काही नाही, पूर्ण प्युअर ज्वारी. हा थांबतो ना तसा. 2 पाहत आहे तर 3 इकडे पाहिजे. आम्हाला 2 लावून द्या पाहिजे. लावून देते, थोडा वेळ थांबून द्या ना. मी लावूनही देईल तरी पण माझी भाकर झाल्या पाहिजे. मी लावायला 2 मिनिटात लावून देईल. हां बनत आहे भाकर बनत आहे. पोळी देऊ का? 100वाली देऊ दादा? 60 वाले पाहिजे 2. 60 वाला. अगोदर 70 पासून माझी स्टार्टिंग झाली आहे. 70 मग 80 आता 100. काफ़ी ज़्यादा हाइप थी कि मुझे खाना है करके, मेरे को बहुत ज़्यादा क्रेविंग्स हो रही थी तो मैं बिल्कुल खाने आ गया. तो मैं एक्चुअली IIT दिल्ली का स्टूडेंट हूँ. मैं IIT दिल्ली में ही रहता हूँ. तो क्या फ़र्क क्या लगा दिल्ली के और यहाँ के फूड में? ये अपने नागपुर का सावजी खाना जो टेस्ट है, सावजी टेस्ट, वो आपको यहाँ पर मिलेगा. दिल्ली में आपको थोड़ा पंजाबी स्टाइल मिल जाएगा, यहाँ पर आपको ऑथेंटिक अपना महाराष्ट्रियन टेस्ट मिल जाएगा. नागपुर का खाना तो देखने लायक ही है, एक नंबर टेस्ट है. के लिए कुछ मैसेज देना? नागपुर की पब्लिक बोले तो तकलीफ ही है एक नंबर की. क्या बोलने का है अपने को उसमें. नागपुर की पब्लिक को सब कुछ मालूम है कहाँ क्या खाने का, एक नंबर माहौल चाहिए. भरता लगा देना बोला. भरता और भाकर 60 वाली. फूड चांगला आहे आणि जो रेट आहे त्यांचा त्यामाने त्यांनी व्हेरायटी व्यवस्थित दिलेली आहे. झुणका भाकर आपल्या विदर्भाचे किंवा नागपूरचे एक स्पेशल डिश आहे आणि तो सर्वत्र जो आहे तो पसंत केला जातो आणि हा त्याच्यात इन्क्लूड केलेला आहे, त्यांनी समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे त्याला एकदम वेगळीच चव त्या डिशला आहे. फक्त भाकरी पाहिजे ना. झुणका भाकर दीदी डायरेक्टली स्ट्रीट फूड पे आ गए हो. स्ट्रीट फूड में बैठ के थाली खाना, ये खाना, क्या बोलोगे? नहीं, स्ट्रीट फूड तो पहली बात मैं खाती ही नहीं हूँ, मुझे पसंद ही नहीं है. ओके. मुझे बस ये घर का खाना पसंद है. अच्छा. हाँ तो वो जो हाँ होटल से भी सबसे अच्छा यही खाना है. नहीं, ये तो हमारा फर्स्ट टाइम है. आज हमने पहली बार टेस्ट किया. बस टेस्ट तो बिल्कुल घर के जैसी है. ओके. जो हम रेस्टोरेंट में इतना पैसे देने के बाद भी हमें जो घर के जैसा खाना खाने की होप रहती है वो यहाँ पे पूरी होती है. नहीं, वैसे तो नहीं बता सकते. यहाँ पे सब फ्रेश हमारे सामने बन रहा है, सब हमारे आंखों से दिख रहा है. सब्जियाँ कैसे फ्रीज में रखी रहती ना, तो हम अंदाज़ा भी नहीं लगा सकते कि वो आज की है, कल की है या 2 दिन पहले की है. तो हमारे सामने जो गरम करके दे देते. हाँ, डीप फ्राई करके जो दे देते हैं, बस हम उसे ही टेस्ट
टेस्टी समझ के खा लेते हैं। ओके, और इसमें क्या डिफरेंट है? ओरिजिनल टेस्ट तो यही है। मी इथे आली तेव्हा 70 पासून स्टार्टिंग केली आहे। 70 रुपयाची माझी थाली होती, मग 80 झाली, आता माझी 100 आणि आता याच्यानंतर माझी 150 वाली 1 जानेवारीला 150 वाली पण थाली लॉन्च होणार। अच्छा, 150 म्हणजे काय असणार त्याच्यात मग? त्याच्यामध्ये 2 टाईपच्या पुलाव येईल, 3 टाईपचा म्हणजे राईस येईल आणि 3 फुलके येईल, 3 प्रकारच्या भाज्या येईल आणि स्वीटमध्ये कधी गुलाबजाम, कधी हे रसगुल्ला, वेगवेगळे प्रकार आहेत, कढी वगैरे। अच्छा अच्छा अच्छा, आणि हे काय असं पॅकिंग करून देत आहे का? हो हो, एकदा ती दाखवा पार्सल जरा. थाली आहे। अच्छा, ही 115 मध्ये पार्सल थाली सावजी। ही पॅकिंग झाली का आता? हो, म्हणजे हे पार्सल किती लांब नेलं तर काहीच अडचण नाही, पडणार नाही, काय नाही काय नाही। काही करायला काही करू नका. ठीक आहे, थँक्यू. 400 वापस दे बरं. नाही, पैसे नाही घ्यायचे. नाही नाही. हो दादा, तुमचीच लावली आहे. एक भाकर लागेल ना? तर ही आपली 100 रुपये सावधी थाळी लागलेली आहे आणि अशीच यांची महाराष्ट्रीयन थाळी पण येते। याच्यात बघा, हे गरमागरम 3 फुलके आले, याच्यात राईस आला, स्वीटमध्ये गुलाबजामुन एकदम मस्त गार गार, सोबत ही यांची पनीरची भाजी, पनीर बघू शकता, चांगले मोठमोठाले पीस आणि भरपूर आहे। आणि त्याच्यानंतर यांची आहे पातळ ही वांग्या बटाट्याची भाजी आणि सोबत त्यांनी अशी मस्तपैकी दिलेली कढी, जी आपली महाराष्ट्रीयन कढी नागपूर स्टाईलमध्ये, आणि सोबत हे फ्राईड पापडच्या ऐवजी हे असं इथं मस्तपैकी देतात आणि फ्राईज, आणि त्याच्यानंतर हे असं मँगो पिकल आचार। तर एवढे असे आयटम फक्त आपल्याला इथं 100 रुपयामध्ये मिळणार आहे। यांचं लोकेशन आहे साई फूड्स, घडी चौक, इतवारी सराफा मार्केट, आणि यांचं टायमिंग हे असतं रोजचं 8:30 ते 11। अस्सल असं ट्रेडिशनल टाईप एकदम होमली फूड आहे आणि खरोखरच एकदम नागपूरचा जे सावजी तडका म्हणताय ना, त्या या भाज्यांना दिलेलं आहे बघा। आणि एकदम मस्त असं घरगुती माका स्वाद म्हणता ना, आईचं जेवण ते याच्यात आहे, जबरदस्त एकदम। तर या नक्की एकदा व्हिजिट करा आणि या थाळीला टेस्ट करा, आणि ज्यांनी खाल्ली असेल तर एकदा कमेंट जरूर करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। भेटूया अशात नागपूरच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये।